मित्रांनो, हुकुमाची राणीमध्ये आज एक मोठा ट्विस्ट आलाय. एका बाजूला वस्तीत होळीची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे इंद्रा आणि आबा पूर्णपणे खचले आहेत. पण राणी गप्प बसणार नाही. इंद्राला सावरण्यासाठी राणीने नेमकं काय केलं आणि विक्रांतचा पर्दाफाश कसा होणार? आजचा प्रोमो खूपच इमोशनल आणि पॉवरफुल आहे. सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत हुकुमाची राणी या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये नेमकं काय घडलं. तर वेळ न घालवता थेट विषयाकडे वळूया. प्रोमोमध्ये आपण पाहतो की राणी, आबा, इंद्रा आणि मालती मॅडम हे सर्व वस्तीत येतात. तिथे वस्तीतील लोक होळी पेटवण्यासाठी एकत्र जमलेले असतात. गावकरी प्रेमाने आबांना विनंती करतात की आबा, या वर्षीची होळी तुमच्याच हाताने पेटली पाहिजे. पण आबा मात्र मनातून खूप खचलेले असतात. ते भाऊक होऊन म्हणतात, एका हारलेल्या माणसाच्या हाताने होळी पेटवणं योग्य नाही. हे ऐकून वस्तीतील लोक गोंधळतात आणि विचारतात, आबा नेमकं काय झालंय? तेव्हा राणी पुढे येते आणि जे काही घडलं ते सर्व गावकऱ्यांना सांगते. हे ऐकताच लोकांचा राग अनावर होतो आणि ते विक्रांतला जाब विचारण्यासाठी निघतात. पण त्याच वेळी इंद्रा सर्वांना थांबवतो. इंद्रा ठामपणे सांगतो की विक्रांतने जो काही फ्रॉड केला आहे तो मी पुराव्यानिशी सर्वांसमोर उघडा करणार आणि मगच आपण त्याला जाब विचारू. इंद्राच्या या शब्दांमुळे लोक शांत होतात आणि तिथून निघून जातात. मात्र या सगळ्यात इंद्रा आतून पूर्णपणे तुटलेला असतो. तो विचारांच्या तंद्रीत रस्त्यावरून चालत असताना एका गाडीला धडकणार इतक्यात राणी धावत येते आणि त्याला सावरते. राणी काळजीने विचारते, काय झालंय तुम्हाला? तेव्हा इंद्रा हताश होऊन म्हणतो, माझ्या एका चुकीमुळे आज सगळं काही बर्बाद झालंय. पण राणी त्याला खंबीर साथ देते. ती त्याला धीर देत म्हणते, तुम्ही लढण्याआधीच हार मानली. जे तुमचं आहे ते तुम्हाला परत मिळवावंच लागेल. तर मित्रांनो, असा होता आजचा हा जबरदस्त प्रोमो. आता इंद्रा विक्रांतचा खरा चेहरा जगासमोर कसा आणणार? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये तुमचे तर्क नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटूया उद्या एका नवीन प्रोमो अपडेटसह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.